बीडच्या नगर परिषदेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आणि मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती 21 तारखेवरती गेलेली आहे। सध्या मी बीडच्या स्ट्रॉंग रूमच्या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी मोठा तगडा असा बंदोबस्त लावण्यात आला आहे। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। तर संपूर्ण परिसराला आता बॅरिगेटिंग करण्यात आलेली आहे आणि याच परिसरामध्ये सध्या जर पाहिलं तर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पहारा दिला जातोय। दिवसभर तब्बल 24 तास या ठिकाणी पहारा दिला जातोय आणि सध्या जर आपण आता इथे पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही इथे पहारा देत आहात आणि काय नेमकं यामागचं कारण आहे? असं बीड नगरपालिकेची निवडणूक होऊन जवळपास 8-9 दिवस झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे की मतमोजणी ही 21 तारखेला होणार आहे, त्याच्यामुळं आमचे जेवढे काही प्रभागामधले कार्यकर्ते आहेत, शहरातले कार्यकर्ते, त्यांनी पहिल्या दिवसापासून जे कोर्टाचा निकाल आला आणि मतदान झाल्यानंतर आपण मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आपण केलेले जे मतदान आहे, जे मतपेट्या आहेत, त्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत किंवा त्याच्यावरती आपण पहारा देऊन त्या ठिकाणी लक्ष ठेवून असलं पाहिजे। कारण की काय, आम्ही विरोधी बाकावर आहेत, सध्या विरोधी पक्षाची भूमिका निभावतो आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सत्ताधाऱ्याकडून काही चुकीच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आमची नजर आहे। मात्र यापूर्वी अशी कधी वेळ आली होती का? हे पहिल्यांदाच अशा प्रकारे पहारा देणं असेल हे पाहायला मिळतं। तुम्ही तर इथे पॅन्डॉल टाकूनच बसलाय। बरोबर आहे की ज्या ह्याच्या अगोदरच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मतचोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात झालेला आहे असा आमचा दावा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला शंका येते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण जी मतदान प्रक्रिया झालेली आहे, मतमोजणी होईपर्यंत आपण त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी लक्ष देऊ नये। आता किती टप्प्यामध्ये तुम्ही इथे पहारा देत आहात? कशा प्रकारे या ठिकाणचं नियोजन आहे? कसं आहे, आमचे 26 प्रभाग आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये 12 तास त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी लक्ष देऊन आहेत। म्हणजे आता 26 प्रभागाचे 52 आमचे नगरसेवकासाठी उमेदवार होते, ते सगळेचे सगळे या ठिकाणी 12-12 तासाच्या ड्युट्या त्यांना या ठिकाणी आम्ही पक्षाच्या वतीने लावलेल्या आहेत आणि ते या ठिकाणी लक्ष देऊन आहेत। धन्यवाद। आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते आणि या ठिकाणी आता सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांना 12-12 तासाच्या या ठिकाणी ड्युट्या दिल्या जात आहेत। त्यांना या ठिकाणी पहारा देण्यासाठी तैनात करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी हा पॅन्डॉल मारून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते 24 तास या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून देखील या ठिकाणी तगडा असा बंदोबस्त लावून या ठिकाणी सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।